रंगभूमीवर विविध पद्धतीची नाटकं येत असतात। त्याच्यामध्ये काही नाटकं व्यावसायिक असतात, काही नाटकं प्रायोगिक असतात। पण ह्या दोनपेक्षा एका वेगळ्या धाटणीची नाटकं पण रेग्युलरली करते ती माझी आई मीना नाईक। आणि चिन्मयी, तुझं पण मनापासून स्वागत। आज रसिको मध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीचं नाटक डिस्कस करणार आहोत। नाटकाचं नाव आहे अभया। पॉक्सो ॲक्टच्या मदतीनं लैंगिक शोषणाविरुद्ध न्याय मिळवणाऱ्या मुलीचा प्रवास म्हणजे एकपात्री नाटक अभया। मम्मा, अभया हे नाटक तू लिहिलंस, त्याचं दिग्दर्शन पण तू केलंस। याआधी पण वाटेवरती काचा ग हे खूप गाजलं तुझं नाटक। तर तू स्वतः कमर्शियल नाटकांमधनं कामं केली आहेत बॅक इन द डेज, त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल नाटकांमधनं कामं केली आहेत। पण ह्या प्रकारची नाटकं न करता हे असं एक वेगळ्या पद्धतीचं नाटक लिहिणं, त्याचं दिग्दर्शन करणं, ही इच्छा कुठून निर्माण झाली आणि अभया हे नाटक स्पेसिफिकली कसं करायचं ठरलं? मला असं वाटतं की काळाची गरज आहे। आणि एरवी मी अनेक नाटकांमध्ये काम करू शकते, पण मी नसेन तर माझ्या मागे 10 कलाकार आहेत, ते करू शकतात। हे करणारं कोणी नाही। पण हे जेव्हा तू म्हणतेस तेव्हा हे काय आहे? सामाजिक बांधिलकी, मुलांच्या संदर्भातल्या ज्या सामाजिक समस्या आहेत त्यावर मी काम करते। आणि मला असं वाटतं 2000 साली वाटेवरती काचा ग हे नाटक मी पहिल्यांदा केलं तेव्हा ॲक्च्युली फॅक्से फोरम अगेन्स्ट चाइल्ड सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन या फोरमने मला बोलवलं। त्यांनी एक मीटिंग बोलवली होती, त्याच्यामध्ये अनेक लोक होते, फिल्म मेकर्स होते, ॲक्टर्स होते, कलाकार होते, बरेच। आणि तेव्हा मलाही बोलवलं त्यांनी। आणि तेव्हा त्यांनी आम्हाला असं आव्हान केलं की ही बाललैंगिक शोषणाची ही एक समस्या आहे आणि गंभीर समस्या आहे आणि लोकांपर्यंत ती पोचवायची आहे। तुमच्या आविष्कार माध्यमातून तुम्ही कशी पोचवू शकाल त्याचा विचार करा। आणि तेव्हा मला असं वाटलं की माझी जी पपेट्स आहेत त्याचा मला ह्याच्यात उपयोग होऊ शकेल। आणि मग जवळजवळ 3-3.5 वर्ष मी ह्याच्यावर खूप काम केलं, रिसर्च केला। राणी रावतेने मला मदत केली, विद्या आपटेने मला मदत केली। आणि नंतर मी हे नाटक रंगभूमीवर आणलं। त्याच्यामध्ये एकही पुरुष पात्र नव्हतं, पण पपेट्सचा मी त्याच्यामध्ये उपयोग केला होता। आणि ती पपेट्स म्हणजे शॅडो पपेट्स, छायाबाहुल्या वापरल्या होत्या। कारण शोषण करणारा हा नेहमी काळोखात असतो, त्याचा चेहरा दिसत नाही, आणि म्हणून शॅडो पपेट्स वापरल्या होत्या। त्याचबरोबर हँड पपेट्स पण वापरली होती। ती जी पीडित मुलगी आहे तिला बोलतं करण्यासाठी या बाहुल्यांचा उपयोग केला होता। ही झाली पार्श्वभूमी। हे 2000 साली केल्यानंतर लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आला। अगोदर मला भीती वाटत होती की लोक कसं ॲक्सेप्ट करतील, पण लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। मग मला असं वाटलं की याच्यामध्ये आम्ही बालकांना आणि पालकांनासुद्धा जागृत करत होतो। बालकांना असं की चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याबद्दल मुलांना शिकवत होतो, नाही म्हणायला शिकवत होतो। त्याचबरोबर पालकांनासुद्धा की मुलांमध्ये झालेले बदल तुम्ही ओळखा, त्यांच्याशी संवाद साधा वगैरे अशा गोष्टी शिकवत होतो। हे झालं बालक आणि पालकांना सांगायचं। पण मग गुन्हेगाराचं काय? त्यालासुद्धा काहीतरी शिक्षा मिळाली पाहिजे। आणि तेव्हा हा पॉक्सो कायदा अस्तित्वात नव्हता। 2012 साली तो अस्तित्वात आला आणि सुरुवातीला तो फारच असा बोजड अवस्थेत होता। हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा होत गेल्या, बदल होत गेले। आणि मग 2018 साली मला असं वाटलं की आपण हे पॉक्सो कायद्याविषयी लोकांना कळवलं पाहिजे की नुसताच गुन्हेगार सुटतोय गुन्हा करून असं नाही होता कामा, त्यालाही शिक्षा मिळायला पाहिजे। आणि म्हणून मी व्यवस्थित अनेक वर्ष त्याचा अभ्यास करून, रिसर्च करून मग मी 2019 साली अभया हे नाटक रंगभूमीवर आणलं। सो तू म्हणतेस की पॉक्सो हा कायदा आला 2012 साली आणि आता आपण 2024 मध्ये आहोत। आणि आता आपल्या सगळ्यांचं रक्त खवळलंय, कारण हल्लीच आपण असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये चाइल्ड अब्यूज झालेले केसेस अतिशय जवळून बघतो आहोत, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सुद्धा।
त्यामुळे हा कायदा आला आहे पण तो लोकांपर्यंत पोचलेला नाही आहे किंवा पोचलेला आहे पण 100% त्याचं काय पॉइंटर्स आहेत किंवा त्याच्याविषयी म्हणजे आपल्याला काय काय त्याच्याबद्दल माहिती हवी आहे हे अजून लोकांना कळलं नाही आणि ते सगळं अभया या नाटकामध्ये तुम्ही लोकांपर्यंत घेऊन येता. बरोबर. एका मुलीचा प्रवासच आम्ही दाखवलेला आहे की एक शाळेत जाणारी मुलगी आणि तिच्यावर एक अनोळखी माणूस अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या विरुद्ध ती आवाज उठवते. आता अत्याचार लोकांना बलात्कार माहीत असतो, रेप माहिती असतं, पण अत्याचार म्हणजे काय नक्की? सो दॅट इज अब्यूज. हां, पण मोलेस्टेशन. अत्याचार विविध प्रकारचे असतात. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि ऑनलाईनसुद्धा अत्याचार होतात. तर हे काय आहे? अशारीरिक म्हणजे काय? तर अंगाला स्पर्श करणं, मुका घेणं, जवळ घेणं जे आपल्याला आवडत नाही, हे शारीरिक. मानसिक काय? तर अश्लील जोक्स मारायचे, अश्लील चित्रपट दाखवायचे, चित्रफिती दाखवायच्या, हे मानसिक आघात होऊ शकतो. आणि भावनिकही तसंच आहे. तर म्हणून हे सगळे अत्याचाराचे प्रकार आहेत हे लोकांना कळवणं. आणि नुसतंच हे आतापर्यंत काय होतं, असं लागला धक्का, एवढं काय मोठं, घेतलं जवळ, घेतला मुका तर काय, पण नाही, हा अत्याचार आहे आणि याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवू शकता आणि त्याच्यासाठी पॉक्सो कायदा आहे. 18 वर्षाच्या आतल्या कुठचाही मुलगा किंवा मुलगी यांच्यावर जर अशा प्रकारचा अत्याचार झाला तर त्यांना आवाज उठवायचा अत्यंत अधिकार आहे. मुळात आधी 18 वर्षापर्यंतची मुलं म्हणजे बालकं असं लोकांना वाटत होतं. ते त्यांना सांगावं लागलं की नाहीतर 8-10 वर्षाची मुलं म्हणजे बालकं. तर तसं नाही आहे. 18 वर्षापर्यंतचे या मुलगा किंवा मुलगी जे कोणी आहेत त्यांना हा अधिकार आहे. त्यांच्यासाठी हा पॉक्सो कायदा आहे. आणि लेटेस्ट पॉक्सो कायद्याचा अपडेट काय आहे? अधिक कडक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 13 वर्षापर्यंतच्या मुलगा किंवा मुलगी यांच्यावर जर बलात्कार झाला तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा आहे. सो अभया या नाटकामध्ये तुम्ही जे विक्टिम्स आहेत त्यांना जागृत करता, जे विक्टिम्सच्या आजूबाजूची माणसं आहेत त्यांनाही जागृत करता आणि जे कल्प्रिट्स आहेत, पर्पेट्रेटर्स आहेत त्यांनाही जागृत करता की काय होऊ शकतं. चिन्मयी, तू या नाटकामध्ये काम करतेस. अभया हे 1 ॲक्ट आहे, प्ले 1 वुमन शो आहे. 1 ॲक्ट आता आहेच पण 1 वुमन शो आहे. तर मला असं नेहमी वाटतं की काही गोष्टी ज्या मला माझ्या आयुष्यात नको आहेत त्या मी माझ्या कृतीत पण करत नाही. म्हणजे मला माझ्या प्रोडक्शन्समध्ये किंवा कामामध्ये आजारी माणसं आवडत नाहीत. मी तुला पर्सनल ओव्हरव्ह्यू सांगते, मला आवडत नाहीत. कारण मला आजार पण आवडत नाही तर मला त्याचं रिफ्लेक्शन ह्याच्यात आवडत नाही. किंवा मला डेथ सीन्स एलॅबरेटली शूट करायला आवडत नाही. पण तू असा रोल करतेस ज्याच्यामध्ये एका मुलीवर अत्याचार होत होतो, त्याचा तुझ्या मनावरती प्रचंड प्रमाणात परिणाम होत असेल तर हे कसं काय तू ॲक्सेप्ट केलंस आणि कसे काय त्याचे एवढे प्रयोग केलेस? खरं तर मी जेव्हा पहिल्यांदा मॅमने मला, माझा मित्र आहे विक्रम पाटील, त्याने मला सांगितलं की मीना नाईक अशा अशा पद्धतीचं नाटक करतायत. मला नाटकाबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी वाचनाला आले. मी नाटक वाचल्यानंतर मला असं झालं की हे खूप भयंकर कठीण आहे. कारण की एकटी मुलगी 1 तास सलग बोलायचं, त्याच्यात वेगवेगळी पात्र, वेगवेगळ्या पात्रांचं नाही जमत. आणि मग डिक्शनवर काम करणं, मग आणि त्यातून माहिती आहे, सगळी माहिती आहे की ती माहिती पण चुकीच्या पद्धतीने नाही पोहोचली पाहिजे. इन्फॉर्मेटिव्ह नाटक आहे. कोणतंही वाक्य चुकीच्या अर्थाने घेतलं तर त्याचा काय परिणाम होईल, कारण की विषय पण इतका गंभीर आहे. तर ते खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. मग मी जेव्हा रिहर्सल सुरू केली तेव्हा मॅमने खूप मदत, म्हणजे माझ्यासाठी नवीनच होतं हे सगळं. आणि पहिले काही प्रयोग झाल्यानंतर मला जेव्हा हळूहळू कळायला लागलं, म्हणजे की एखादं कॅरेक्टर बदलताना बॉडी लँग्वेज पण कशी बदलायची आहे, मग वाक्याचं चढ उतार कसे महत्त्वाचे आहेत, किंवा वाक्य घेताना त्या कॅरेक्टरनुसार त्याचे इमोशन्स कसे आले पाहिजेत, हे सगळंच मला बघायचं होतं. आणि मग ते हळूहळू प्रयोग करत गेल्यानंतर माझं मलाच जेव्हा शेवटी ती म्हणते की मला न्याय मिळाला, म्हणजे खरं तर मिळाला, पण तो त्याच्यामुळे माझं पुढचं आयुष्य सुखी होणार आहे का,
हा प्रश्न मला अजूनही आहे. पण तरी पण म्हणजे हे सगळं करताना शेवटी मला त्रास व्हायचा, पण ते इन आउट करणं जमवतीये मी, अजूनही जमवतीये, प्रयत्न चालू आहे मॅम पण. आणि मॅम तर म्हणजे आता इतके प्रयोग झाल्यानंतर पण त्या विंगेत पेन पेपर घेऊन बसलेल्या असतात. त्या मला सांगतात की हे वाक्य असं नव्हतं, हे इथे पॉज घ्यायचा होता, इथे तुझं हे चुकलं. तर त्याच्यामुळे मला सतत असं अलर्ट पण राहावं लागतं. त्याच्यामुळे इमोशन्स वाईज पण म्हणजे मी खूप इन होऊन पण मला टेक्निकली कसं करायचं आहे हे आता मी शिकते हळूहळू. की तू त्या इमोशन्समध्ये वाहवत जातेस, कारण हा असा विषय आहे की प्रत्येक माणसाने कुठे ना कुठे कधी ना कधीतरी ते अनुभवलेलं असतं आजूबाजूला. त्यामुळे प्रत्येक माणूस ह्या विषयाबरोबर रिलेट करतो इझिली. तर तू पण अर्थात ह्याच्याबरोबर रिलेट करत असशील, तर मग डू यू गेट अब्झॉर्ब्ड, म्हणजे इमोशनल आउटबर्स्ट होतो का? मला काही पहिल्या 50-60 प्रयोगानंतर, आणि तेव्हा ना प्रयोग खूप सलग लागायचे, दौरे व्हायचे. तर मला 50-60 प्रयोगानंतर थोडासा त्रास झाला होता की मला एका प्रयोगानंतर असं झालं होतं की मला प्रयोग संपल्यानंतर रडणं कंट्रोलच करता येत नव्हतं. पण असं होता कामा नये, कारण की मला एका प्रेक्षक ज्या आल्या होत्या त्यांनीच सांगितलं होतं की तू स्वतःला त्रास करून घेऊन नाही चालणार, तर तुला ते करावं लागणार आहे, की तुला टेक्निकली कसं करता येईल ते तुझं तुलाच शोधावं लागणार आहे. आणि ते मी शोधतीये हळूहळू, त्याच्यामुळे जमतंय. अभयाची जी गोष्ट आहे ती अशा पद्धतीने का डिझाईन केली, म्हणजे वन वुमन शो का केला ह्याचा? कारण असं की मला हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं होतं. पॉक्सो कायदा काय आहे हा बऱ्याच लोकांना माहीतच नव्हता काय आहे ते. तर ते पोचवण्यासाठी मी फक्त वन वुमन शो लिहिला, आणि ज्याच्यामध्ये एक कलाकारच 7-8 भूमिका करते. माझी सगळीच नाटकं 1-1 तासाची असतात. फार मोठी मी करत नाही, कारण मला प्रेक्षकांना विचार करायला लावायचा आहे, त्याच्यामध्ये असं इन्व्हॉल्व व्हायला नको आहे. आणि म्हणून माझा वाटेवरती काचागतसुद्धा 1 तासाचंच होतं, तसं हे सुद्धा. तर अशासाठी की लोकांना विचार करायला लावू देत, त्यांनी प्रश्न काय आहे तो समजून घेऊ देत. आणि म्हणून मी 1 तासाचं नाटक करते. ह्याच्यामध्ये हे करताना आणखीन एक मी विचार असा केला की मला जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल तर मला नेपथ्य तसं पाहिजे, सूचक. म्हणून आमच्या नाटकामध्ये सूचक नेपथ्य आहे. पोलीस स्टेशनवर फक्त पोलिसाचा युनिफॉर्म येतो. ती हॉस्पिटलमध्ये जाते तेव्हा फक्त एप्रन येतो, आणि शेवटी जजकडे जाते तेव्हा काळा क्लोथ. हां, असं आहे. तर हे एवढं सगळं सटल केल्यामुळे लोकांना ते आवडलं सुद्धा, आणि मी जास्तीत जास्त प्रयोग पण करू शकले. 171 प्रयोग झाले आमच्या आत्तापर्यंत. आणि अशा प्रकारच्या नाटकाला तुम्ही काय म्हणता? यू कॉल इट ॲजिटप्रॉप थिएटर, का यू वॉन्ट टू कॉल इट अ सोशल सामाजिक नाटक, का काय, कुठल्या? ॲजिटप्रॉप हेच करेक्ट मला असं वाटतं, की ॲजिटेशन अँड प्रोपोगंडा असं आमचं असतं. तर तसं आहे थिएटर. आणि तुझ्या नाटकांमध्ये म्हणजे मी लहानपणापासून पाहिलंय की तुला पपेट्स वापरायला आवडतात. मग ती शॅडो पपेट्स असोत, कधी तू तुझ्या म्हणजे चमच्यापासून एक पपेट बनवलं वगैरे अशा प्रकारचे, पण तू ह्याच्यामध्ये एकही वापरलेलं नाहीये. आवडतात म्हणण्यापेक्षा जेव्हा गरज असते तेव्हा मी पपेट्स वापरते. ह्याच्यात तुला गरज नाही वाटली? मग ऍक्च्युअल अब्यूजचा सीन तुम्ही कसं दाखवता? आमच्याकडे तो एक काळा पडदा आहे. तर म्हणजे मी जेव्हा अभया म्हणून शाळेत निघाली आहे, आणि की असं की त्या माणसाने समजा मला धक्का मारला आणि मी पडले, तर माझ्या आवाजातून लोकांना कळतं की तो सीन ॲक्च्युली पडद्याच्या मागे घडतो, पण ते लोकांना आवाजातून कळतं की अरे काय होतंय. म्हणजे इवन त्याच्यामध्ये पुढे एक वाक्य आहे की त्या माणसाने व्हेरी सिनेमॅटिक ऑल्सो. हो, की त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की त्या माणसाने माझ्या तोंडावर हात धरला की मला ओरडता येत नव्हतं. तर ते म्हणजे मला करावं लागतं ॲक्च्युअलमध्ये की त्याने तोंडावर हात धरल्यावर मला कसं ओरडता नाही येते. तर मला ते तशा पद्धतीने आवाज काढून की ते लोकांना कळेल की अरे हो असं घडलं, की मग मध्येच हॉर्न वाजला म्हणून तो माणूस पळून गेला, आणि मग त्याच्यानंतर मग मी त्या पडद्याच्या वर आले आणि मी उठले. आणि मग पण सुरुवातीला आम्ही ते डेव्हलप केलं आहे की ही मुलगी शाळेत जात असते, आधी सावकाश जाते, नंतर मग तिला लक्षात येतं की कोणतरी पाठलाग करत आहे, मग ती फास्ट चालायला लागते, फास्ट चालते आणि मग धावत जाते.
धावायला लागते आणि त्या पडद्याच्या मागून ती धावत असताना सेकंड राऊंडला ती अशी पडते की कोणतरी तिला ढकललंय. आणि तिथे मग तिचे आवाज याच्यामध्ये प्युअर व्हिज्युअल आणि साऊंड आणि या सगळ्या म्हणजे फक्त टॉकी नाहीये, कारण एकपात्री टॉकी पण म्हणजे वर्बोस होऊ शकतं नाही. आणि मला हे दाखवायचंच नव्हतं की कसं अब्यूज करतोय, कसे त्याच्यावर अत्याचार केला, हे मला प्रत्यक्ष दाखवायचं नव्हतं. ते साऊंडमधून आम्ही दाखवले आणि ते व्यवस्थित पोचतं. सो तुमचा टार्गेट ऑडियन्स या नाटकासाठी काय आहे? 10 वर्षाच्या वरचे सगळी जणं, मुलं मुली, आईवडील, शिक्षक, सगळेच. कारण कुणाला पण हे कठीण नाही आहे का की एवढ्या स्पेक्ट्रमच्या लोकांना ते अपील व्हावं? म्हणजे बालनाट्य, व्यावसायिक मोठ्या माणसांचं नाटक, लव्ह स्टोरीज, थ्रिलर, कॉमेडी असे आपल्याकडे एवढे सेक्शन्स असताना हे नाटक सगळ्यांसाठी हे कसं ट्रीट होईल? आम्हाला असा अनुभव आहे की 10 वर्षावरच्या एक तर आमचं कुठेतरी कोकणामध्ये एक शो होता, तर त्या दिवशी मोठी मुलं अवेलेबल नव्हती, तर लहान लहान मुलं होती, 8 वर्षाचे 9 वर्ष, पहिली दुसरीतली, आणि ती बघायला बसली होती आणि ती अत्यंत शांतपणे नाटक बघत होती आणि त्यांना नाटक कळलं होतं. तर मुलांना सुद्धा माहीत करून घ्यायचं आहे की नक्की काय आहे, काय करायला पाहिजे आपण, असं जर आपल्याला झालं तर. आणि आईवडिलांना पण कळतं की असं होय, असं असतो, हां असं करावं लागतं. मग आईवडिलांना पण कळतं आणि शिक्षकांना सुद्धा, त्यांनाही पॉक्सो कायद्याबद्दल माहिती नसते. तर आता बरंच मला असं वाटतं जागृती निर्माण झाली आहे. दररोज पेपरमध्ये एकतरी अशी केस येते आणि त्यामुळे पॉक्सो काहीतरी आहे म्हणून कळतं. तरी आम्ही 2019मध्ये प्रयोग करायला सुरुवात केली तेव्हा तर लोकांना काहीच माहीत नव्हतं. पण आताचं जे सोशल मीडियाचा काळ आहे, जिथे इंटरनेटवरती आणि इतर प्लॅटफॉर्म्सवरती सहज माहिती अवेलेबल असते, त्या काळामध्ये हे नाटक किती रेलेव्हंट आहे? काय आहे की व्याख्यान देणं, टेलिव्हिजनवर पॅसिव्हली बघणं, याच्यापेक्षा नाटक हे जे माध्यम आहे ते जास्त परिणामकारक आहे. आणि प्रत्यक्ष डोळ्यासमोर जेव्हा दिसतं ते तेव्हा जास्त पटतं, जास्त ते मनामध्ये रुजतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रभावी माध्यमातूनच लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. एक साधं उदाहरण, 100व्या प्रयोगाचं उदाहरण सांग तिला. हो, आमचा 100वा प्रयोग आम्ही रवींद्र नाट्य मंदिरमध्ये केला होता आणि सचिन खेडेकर सर आले होते. मला तर खूप टेन्शन आलं होतं कारण की मी त्यांचं मौनराग एकपात्री पाहिलेलं होतं आणि मला असं झालं की त्यांच्यासमोर मी एकपात्री करणार म्हणजे संपलं जातं. आणि प्रयोग सुरू झाला, पण मला आठवतं आहे प्रयोग काही मध्यावर आल्यानंतर लाईट गेली होती. अच्छा. आणि रवींद्र नाट्य मंदिर सगळे प्रभादेवीचेच लाईट्स गेले होते आणि असं होतं की केव्हा येणार काहीच अंदाज नाही. पण प्रेक्षकांनी इतकं सपोर्ट केलं की त्यांचं असं म्हणणं होतं की आपण थोडा सेट पुढे घेऊयात आणि आपल्या मोबाईलचे टॉर्च सुरू करून आपण प्रयोग चालू ठेवूयात, प्रयोग नाही थांबला पाहिजे. कारण की तोपर्यंत इतके इन्व्हॉल्व झाले होते सगळेजण आणि मला असं झालं होतं की आता एक फ्लो लागलेला असतो ना नाटकाचा, तो तुटेल आणि एका इमोशन्समध्ये येऊन आता परत नव्याने सुरू करायचं, मग लोक इन्व्हॉल्व झाले पाहिजेत. तर सगळ्यांनी टॉर्च मारल्या ऑडिटोरियम म्हणजे कॉन्सर्ट्सला करतात तसं. हो हो. आणि नाटक सुरू झालं. नाटक सुरू झाल्यानंतर खूप पेशन्स होते प्रेक्षकांमध्ये, त्यांनी शांतपणे बघत होते ते. आणि काही वेळानंतर लाईट आली आणि लाईट आल्यानंतर मग आमच्या टेक्निकल टीमने पण स्पॉट वगैरे सुरू केले आणि जिथून म्हणजे नाटक थांबू न देता जिथे आहे तिथूनच हळूहळू म्युझिक पण इन केलं. आणि प्रेक्षकांचं पण इतकं कौतुक वाटतं मला की त्यांनी पण नाटकाला कुठे अडथळा येणार नाही, मला कुठे डिस्टर्ब होणार नाही अशा याने आपापल्या पद्धतीने हळूच टॉर्च वगैरे बंद करून नाटक कंटिन्यू केलं. म्हणजे असे प्रेक्षक तर सगळ्याच नाटकांना मिळाले पाहिजेत, मला तर खरंच असं वाटतं. आणि पण ह्याचं क्रेडिट तुम्ही कशाला द्याल? नाटकालाच, कारण की ते इतके इन्व्हॉल्व झाले होते आणि हे खूप ठिकाणी होतं. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की आम्ही ना इतक्या वेगवेगळ्या स्तरावर नाटकाचे प्रयोग केलेले आहेत. म्हणजे आदिवासी पाड्यांमध्ये असो किंवा जिल्हा परिषदेची शाळा असो,
आता मुलांमध्ये लिसनिंग स्पॅन कमी असतो, ते पटकन अशी गडबड करतात. काय होतं, नाटक सुरू व्हायच्या आधी त्यांची बडबड जरी सुरू असली ना, पण एकदा नाटक सुरू झालं की पिन ड्रॉप सायलेन्स शेवटच्या क्षणापर्यंत. खूप ठिकाणी असा एक्सपिरियन्स आलेला आहे. त्याच्यामुळे हा जो अनुभव होता तो खूपच कमाल होता. या 100व्या प्रयोगालाच काही अंध मुली आल्या होत्या, आम्ही बोलवलं होतं त्यांना बघायला. आणि त्यातली एक जी मुलगी होती ती नाटक संपल्यानंतर म्हणाली मला बोलायचं आहे, आणि ती नाटकाबद्दल बोलली की ह्या नाटकामुळे मला, हे नाटक बघितल्यामुळे, ते बघितलं म्हणतात, हो, या नाटकामुळे मी बघितल्यामुळे मला खूप कळलं की पॉक्सो कायदा काय आहे. आता मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना हे मी सांगेन, मी तुमचं वाटेवरती काचागं पण बघितलं होतं असं ती म्हणाली. त्यामुळे मला गंमत वाटली, मग तू बघितलं होतं? हो, तेही मी बघितलं होतं, तेही मला व्यवस्थित कळलं होतं. व्हिज्युअल्स निर्माण होतच एक्झॅक्टली साऊंडवरती. अशा प्रकारचा सेन्सिटिव्ह विषय हाताळताना अर्थात जबाबदारी वाढते. म्हणजे तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन, कारण इट इज नॉट एंटरटेनमेंट, इट इज इन्फॉर्मेशन, तर ती चुकीची इन्फॉर्मेशन गेली किंवा त्याचा लोकांवरती चुकीचा इम्पॅक्ट झाला, तर ह्याची भीती किंवा ह्याची जबाबदारी किती आहे, कशी बॅलन्स आउट होते? हिला माहिती आहे. मी प्रत्येक वेळी एक शब्द जरी बदलला तरी तिकडे झाला तरी लगेच त्या मला सांगतात. त्याच्यामुळे अजिबात मी स्क्रिप्टच्या व्यतिरिक्त, स्क्रिप्टच्या बाहेर जाऊन मनाचं असं काहीच नाही बोलू शकत. म्हणजे एवढं, आणि म्हणजे असं आपण ऐतिहासिक नाटकात म्हणू शकतो किंवा हॅमलेट नाटक करताना आम्हाला असं नेहमी व्हायचं की एकही शब्द हलवून चालणार नाही, इट हॅज टू बी एक्झॅक्टली दॅट. पण हे अतिशय कॉन्टेम्पररी आणि आत्ताचं नाटक असून सुद्धा तुझं असं म्हणणं की एकही शब्द हलवून चालत नाही, पण आणि गरज पण नाही पडत, कारण की ते इतकं मुद्देसूद आणि परफेक्ट लिहिलेलं आहे ना की त्याचा फ्लो तुटूच नाही शकत. ते आता आणि इतके प्रयोग झाल्यानंतर ना, आता मला झोपेतून उठून जरी स्क्रिप्ट म्हणायला सांगितली तर मी, कारण त्याला एक रिदम आहे किंवा ते एक बांधलंच इतकं चांगलं आहे की ते गरज पण नाही पडत की कुठलं बाहेरचं वाक्य घ्यावं. नाही, आणि इश्यू बेस्ड नाटक जेव्हा तुम्ही करता तेव्हा काहीही लूपहोल्स त्याच्यामध्ये राहता कामा नाही. त्याच्यातनं गैरसमज होऊ शकतो आणि लोक म्हणतील की हे असं कसं, असं नाही, तर ही काळजी घ्यावीच बॅकफायर होण्याची प्रॉबिलिटी आहे ना त्याच्यात. त्यामुळे प्रत्येक शब्द, वाक्यातला प्रत्येक शब्द व्यवस्थितच मांडावा लागतो की ज्याच्यामुळे काही गैरसमज होणार नाही. पण मग ह्याच्यासाठी हे लिहिताना कितपत रिसर्च किंवा बरीच वर्ष रिसर्च करावा लागतो, त्याच्यानंतर केस स्टडी करावा लागतो, त्याच्यानंतर अनेक लोकांना त्याच्यामध्ये, आता मी अभया केलं तेव्हा मला प्रेरणाची आपली प्रीती पाटकर हिने खूप मदत केली, संतोष शिंदेने मदत केली. हे सगळे ह्याच्यात काम करणारी माणसं आहेत. तर माझे काही चुका राहू नये म्हणून मी त्यांचे सल्ले घेत होते. तुमच्याच काय म्हणूया, तुमचेच सेन्सरशिपवाले त्याच्यावर सेन्सरशिप करतात. नाही, तसं ते हे नाही करणार हे लोक. नाही, सेन्सरशिप म्हणजे नॉट टू गो रॉंग असं म्हणते मी, की आपल्यालाच आपली सेन्सरशिप ह्याच्यावरती लागू पडते. तुला असं नाही का वाटत की कमर्शियल नाटकांमध्ये पैसा आहे, सुविधा आहेत, AC ऑडिटोरियम्स आहेत, त्याच्यानंतर अभया नाटकाच्या वेळेस किंवा वाटेवरती काचागा मी पाहिले की तुम्हीच सेट लावता, तुम्हीच लाइटिंग करता, तुम्हीच कॉस्ट्युम्स करता. तर ह्याला जे एक स्लाइटली इंटर कॉलेजिएटचा जो एक फील आहे, पण बॉन्डिंग असतं. पण आता कमर्शियल नाटकात पण बॉन्डिंग असतं. आता हॅमलेट सारखं नाटक करताना किंवा काळी राणी करताना आमच्यामध्ये पण बॉन्डिंग आहे, मजा येते. पण एक कम्फर्ट असतो नाटक करायचा. AC ऑडिटोरियम्स असतात किंवा मॅनेजमेंटमध्ये माणसं असतात, प्रोडक्शनची माणसं असतात. तर हे सगळं न करता अशा प्रकारचं नाटक करण्याची इच्छा कशी काय? म्हणजे मला तर इतकं कौतुक वाटतं मॅमचं, कारण की मी त्यांना ना एक शो मिळवण्यासाठी धडपडताना, म्हणजे मागे लागून की नाही आम्हाला करायचं आहे, आम्ही करतो, आम्हाला काहीच नाही, म्हणजे तुम्ही फक्त एक एवढी जागा दिलीत तरी चालेल, आम्हाला काही म्हणजे बाकी काही आमचे नीड नाही आहेत, पण आम्ही करणार, तुम्ही सांगा केव्हा येऊ, इतकी धडपड पाहिलेली आहे मी. आणि आम्ही इतक्या वेगवेगळ्या स्तरावर, म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा असो, अंगणवाडी सेविका असो, ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असो किंवा JW मॅरियटच्या स्टाफसाठी असो, अशा वेगवेगळ्या स्तरांवरती, आणि त्या प्रत्येक शोला येतात. म्हणजे असं नाही की BSCच्या शो आहे तर मी येणार, असं नाही, त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पण येतात आणि त्या प्रत्येक शोला हजर असतात आणि आपण संवाद साधतो. पण ह्याचा कॉलिंग काय आहे? म्हणजे का तू असं वाटत नाही की आपण एक कमर्शियल नाटक करून
नाही, ही नॉन ग्लॅमरस ॲक्टिव्हिटी करायला मला आवडते. माझं असं म्हणणं आहे की हे माझे सामाजिक बांधिलकी आहे, माझी कमिटमेंट आहे, माझी सोशल कमिटमेंट, आणि ती मला करायलाच पाहिजे आणि म्हणून मी ती करते आणि मला ह्यांची साथ मिळते. पण मग ह्याचे कमर्शियल्स कसे वर्क आम्ही कमीत कमी पैशात करतो. आम्ही फारसे पैसे लोकांकडनं घेत नाही. एकतर आपण कोणाला सांगायला गेलो ना, आमच्याकडे ग्लॅमर नाही कोणाला, तर आम्ही सांगायला गेलो की इतके पैसे द्या, तर आम्हाला कोणी देणार नाही. आणि माझी अशी इच्छा असते की लोकांपर्यंत पोचायचं आहे, मग कसंही असो, मग छोटं थिएटर असो, कमी लहान जागा असो, कमी ऑडियन्स असो, पैसे कमी असोत, पण आपल्याला हे करायचं आहे लोकांपर्यंत पोचण्यासाठी, म्हणून आम्ही करतो. अवेअरनेस क्रिएट करणारं नाटक आहे अभया. पण असं किती वेळा झालंय किंवा किती प्रेक्षक नंतर येऊन एखादी केस तुम्ही खरंच रिझॉल्व्ह केली असं झालंय? बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे. बारामतीमध्ये सुद्धा आम्ही शो केले होते काही महिलांसाठी, मुलींसाठी. तर तेव्हा 1-2 मुली येऊन सांगून गेल्या की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, ते करायचं आहे आम्हाला, पण आमचा आईवडिलांचा आम्हाला सपोर्ट नाही. या नाटकात स्पेसिफिकली मी दाखवलेलं आहे की आई वडील तिला सपोर्ट करतात. नॉर्मली रिॲक्शन काय असते की मुलगी जर सांगायला आली की माझ्यावर कोणीतरी असं असं केलं आहे, तर रिॲक्शन अशी असते, तू कशाला केलीस, मी तुला सांगितलं होतं ना जाऊ नको म्हणून. तुला मी एक गंमत सांगते चिन्मयी. मी कॉलेजमध्ये होते आणि आमच्या घराच्या खालच्या बस स्टॉपवर मी उभी राहायचे आणि एक बाजूचा ड्रायव्हर रोज गाणं म्हणायचा लांबून. तर हिला मी एकदा सांगितलं तर ती म्हणजे तू जा, ती खाली ना तिने त्याच्या कान करून कानपाटात वाजवली. म्हणजे आई वडिलांनी सपोर्ट, ती डिडंट इवन आस्क मी खरं खोटं कोड घेतली, ती डायरेक्ट आली आणि तिने फटकावला त्याला. त्यानंतर तो बेपत्ता झाला, त्याने तोंडही दाखवलं नाही. आई वडील सपोर्ट करतात का करत नाही, तर प्युअर सपोर्ट. नाही, या केसमध्ये करायलाच पाहिजे आई वडिलांनी सपोर्ट, नाहीतर ती मुलगी कोणाकडे जाणार. आणि याच्यामध्ये आई सतत तिच्याबरोबर असते, पोलीस स्टेशनवर यायला आणि कुठे हॉस्पिटलमध्ये यायला, सगळीकडे. आणि वडील तर इथे नसतात दाखवले, कारण आम्हाला पुरुष पात्र नको होतं. का पण पुरुष पात्र नको? तुम्ही असं एक पुरुष पात्र डावलल्यासारखं का? वाटेवरती काचा ग मध्ये पण पुरुष पात्राशिवाय सुद्धा आम्ही परिणामकारक नाटक करू शकतो. नाही असं नाही, म्हणजे तसं नाहीये, पण पुरुष कल्परेट आहेत ह्या प्रिडॉमिनंटली कल आहे का? का मुला बॉईज बरोबर असं होत नाही असा कल आहे का? मग पुरुष पात्र का वापरायचं नाही? उलट पुरुष पात्र याच्यातले वडील आहेत, ते परदेशी आहेत कुठेतरी, तिथून ते संपर्क साधत असतात आणि ते मुद्दाम एकदा येतात आणि तिला काउन्सिलरकडे घेऊन जातात. हेही आहे नाही का? तर असं नाही आम्ही करत, येतात ते आलेच असं नाही दाखवत आम्ही. ते न येता ते ही नरेट करते की माझे वडील आले. मेल कॅरेक्टर न दाखवण्याचं कारण काय? सोयीचं होतं ते आम्हाला. आता ही एक मुलगी आणि हिच्याबरोबर एक पुरुष मी ठेवायचा, बाहेरगावी आम्ही जातो आणि कुठे जातो, परत त्याला एक सांभाळा, त्याला एक वेगळं काहीतरी राहण्याचे. हे तर तुझं लॉजिस्टिकल झालं. क्रिएटिव्हली या नाटकामध्ये मेल कॅरेक्टरची का गरज नाहीये? अभया हा मुलगा का नाहीये? हो, मला बऱ्याच जणांनी म्हटलं की तुम्ही मुलाचा पण दाखवा, पण मला असं वाटलं की बॅकग्राऊंड अशी होती की निर्भया झालं होतं. अच्छा. आणि ते बॅक ऑफ माय माइंड ते होतं निर्भया, आणि म्हणून मी अभया केलं. जिला भय नाही अशी, ही घाबरत नाही, ही पुढे जाते शेवटपर्यंत, म्हणून ती अभया आहे. मग पुढचं नाटक मेल प्रोटॅगनिस्ट बेस्ड असेल का? पुढचं नाटक सांगते ना मी, माझं आलंय ऑलरेडी. त्याचं नाव आहे 7वी पास. अच्छा. ते आहे बालविवाह आणि मुलींचं शिक्षण याच्यावर आहे. तर त्याच्यामध्ये 7 पात्र आहेत, त्याच्यामध्ये 3 पुरुष आहेत, 3 बायका आहेत. पण म्हणजे असा इन्फरन्स आहे का की स्त्रियाचे प्रॉब्लेम्स जास्ती आहेत? बऱ्याचदा मुलगेसुद्धा, आता म्हणजे मी वाटेवरती काचा करायची त्यामुळे अनेक मुलगे नाटक संपल्यानंतर गपचूप मला भेटायला यायचं आहे आणि सांगायचे की माझ्या बाबतीत पण असं झालं आहे. तर मला वाटलं होतं की मलाच असं होतं आहे, पण नाही, आता नाटक पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, असं ते कबूल करायचं माझ्याकडे.
अनेक मुलगे. एक मला असं वाटतं की औरंगाबादला का कुठेतरी आमचा शो झाला होता, तेव्हासुद्धा अशा अनेक मुली आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की आमचे योगा टीचर आम्हाला त्रास देतात. तर असे विविध उदाहरणं माझ्याकडे आहेत. अभयाच्या बाबतीत पण असं आहे की कित्येक वेळा येतात, मुलगे पण येतात सांगायला की खरंच एक मुलगा होता रवींद्रच्या शोला, मला आठवतं महापालिकेच्या शाळेतल्या मुलांना मी काही बोलवते शोला, त्यातला एक मुलगा होता, तो सांगत होता नाटक संपल्यावर रिॲक्शन आम्ही संवाद साधतो तेव्हा तो म्हणाला की माझ्या लक्षात आलं आता काय ते, आता मी माझी बहीणच नाही, माझ्या वर्गातल्या इतर मुलींवर सुद्धा असं काही झालं तर मी नक्की आवाज उठवेन आणि त्यांना सांगेन की हा कायदा काय आहे, शिक्षकांना सांगेन, टीचरला सांगेन आणि आम्ही काहीतरी याच्या बाबतीत करू. असा 9वीतला शिकणारा मुलगा. तर मुलांपर्यंत पोचतं हे, मुलग्यांपर्यंत. आतापर्यंत तशी मुलांची केस नाही समोर आलेली, पण काल परवाच मी पेपरमध्ये वाचलं की एका मुलाला अब्यूज केलं. इट्स व्हेरी कॉमन, असं नाहीच आहे. मला असं वाटतं की आत्ता बोलताना मला असं वाटलं की तू आत्तापर्यंत अनेक नाटकं ही क्राईम झाल्यानंतर त्याच्याबद्दल वाच्यता करण्याची केलीस, पण पुढचं नाटक तू सायकोलॉजी ऑफ द परपिट्रेटर हे समजून गुन्हेगार न बनणं ह्याच्यावरती करायला पाहिजे. आपण आत्ता सगळी नाटकं हे गुन्हा झाल्यानंतर त्याच्याबद्दल बोलण्याबद्दल करतोय किंवा रिअलायझिंग की गुन्हा झाला आहे. मग ते वाटेवरती काचा ग असो, अभया असो, 7वी पास असो, गुन्हा झाला आहे, पण गुन्हेगार निर्माण होणार नाही. ह्याच्यासाठी तुमच्या कल्प्रिटचं सायकोलॉजी समजणारं नाटक आणि प्रिव्हेन्शन क्रिएट करणारं नाटक पण करायला पाहिजे. नाटकाच्या व्यतिरिक्त मी जेव्हा वर्कशॉप्स घेते मोठ्या माणसांसाठी सुद्धा, तेव्हा मी हे सांगते की फक्त एवढंच नाही आहे की तुमच्या मुलावर अत्याचार झाला तर तुमच्यापैकीसुद्धा कोणीतरी असा असेल तर त्याने विचार करावा की विक्टीम, पीडित व्यक्तीवर काय परिणाम होतात, कसं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, आईवडिलांचं कुटुंब व्यवस्था कशी उद्ध्वस्त होते, त्यांना कशात तर सफर व्हावं लागतं. हे तुमच्यामध्ये, प्रेक्षकांमध्ये जो कोणी असा करणारा असेल त्यांनी कृपया हे लक्षात घ्यावं, हे मी सांगते. रॅपिड फायर प्रश्न आहे. करंट चालू असलेली 3 नाटकांची नावं सांगा. एका लग्नाची गोष्ट, मोरूची मावशी, चालू आहे ना भरत जाधव, आणि सॅड सखाराम, मॅड सखाराम, सॅड सखाराम दोन्ही आहेत. लवली. चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी यांची एकत्रित 3 नाटकं सांगा. 4 चौघी, संध्या छाया, संध्या छाया, संध्या नाही, संध्या छाया आणि तिसरं काय गं, जुनं एखादं, दगड का माती, ते एक आहे. 3 दिग्दर्शकांची नावं सांगा जे ॲक्टर पण आहेत. विजय केंकरे, मी स्वतः. ओके, 2 आणि तिसरं, आणि चंद्रकांत कुलकर्णी. 3 बालनाट्यांची नावं सांगा. नाही, अलबत्त्या गलबत्त्या, ह्या बाजूला बघितलंस तर तुला दिसेल. अलबत्त्या गलबत्त्या, चमत्कार झालाच पाहिजे, आणि ढग ढगोजी पाणी प्रताप, आणि आता चालू असलेला आजीबाई जोरात पण आहे आपल्याकडे. ओके, फॅन्टॅस्टिक, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही दोघी इकडे येऊन माझ्याशी खूप सेन्सिटिव्ह गप्पा झाल्या आणि खूप असं प्रेशर बिल्ड झालं या कॉन्व्हर्सेशनमध्ये. पण अभयाचे प्रयोग अजूनही चालू आहेत आणि हे जेवढं अजून लोकांपर्यंत पोचेल तेवढं हवंच आहे. त्यामुळे अभया हे नाटक बघा, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, मुलांना नक्की दाखवा. आणि हे एक छोटंसं कॉम्पॅक्ट नाटक आहे, त्यामुळे तुमच्याकडे येऊन थिएटरची मोठ्या गरज नाही, तर छोट्या हॉल्समध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे नाटक होऊ शकतं. सो त्याचे भरभरून प्रयोग होऊ देत. खूप खूप धन्यवाद. ह्या नाटकाला असं सौभाग्य लाभलं
राजभवनमध्ये आम्हाला बोलवलं गव्हर्नरने नाटक करायला आणि खूप अधिकारी व्यक्तींच्या समोर आम्ही हे नाटक केलं. त्याचबरोबर ऐतिहासिक वास्तू जी आहे एशियाटिक सोसायटी तिथल्या दरबार हॉलमध्ये आम्हाला 150वा प्रयोग करायची संधी मिळाली. तिथेही आम्हाला खूप चांगला प्रेक्षक मिळाला. तर अशा तऱ्हेने आम्ही चांगल्या लोकांसाठी पण करतो आहे, अगदी ही म्हणाली तशी अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठीही करतो आहे. तर आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही लोकांपर्यंत पोचतो आहे. आणि हा विषय इतका ज्वलंत आहे की तो प्रत्येक सोसायटीतल्या प्रत्येक माणसाला भिडणारा आहे आणि हा प्रॉब्लेम आपण अतिशय जवळून आत्ता सध्या आपल्या आजूबाजूला बघतो आहोत. तर आपल्याला विक्टिम बनायचं नाही आहे, त्यामुळे आपल्याला जागृती करणं गरजेचं आहे. त्यामुळे अभया बघा. थँक्यू. नाट्यविषयक गप्पा, किस्से, गमती जमती हे सगळं बघण्यासाठी नक्की बघा रसिक हो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्ट्रॉबेरी पिक्चर्स डिजिटल प्लॅटफॉर्म #SPDP. थँक्यू.